हिंदू समाजाचा जो जन आक्रोश मोर्चा झाला या ठिकाणी जे आहेत ते आमदार संग्राम जगताप असतील, आमदार अमोल खताळ असतील यांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता। आज आपला जन आक्रोश मोर्चा करमाळ्यामध्ये संपन्न झाला आहे। पुढील भूमिका काय असणार आहे? नाही, पुढील भूमिका या ज्या मागण्या आहेत की इथलच्या ज्या काही हिंदू समाजातील एक हिंदू वडार समाज आहे त्या महिलांना जिथं दर्शन घेतल्यानंतर मस्जिदीमधून लोकांनी येऊन मारलं, म्हणजे महिलांना एखाद्या पुरुषांनी हात उचलणं हे कुठपर्यंत योग्य आहे? हेच जर उलटं असतं, त्या समाजातल्या जर महिला असतील आणि हिंदू समाजातल्या जर पुरुषांनी एखाद्याने मारलं असतं, आत्तापर्यंत इथं लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न अजून निवाळा नसता। म्हणजे महिना 2 महिने लागतील लॉ अँड ऑर्डर प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो सॉल्व्ह व्हायला। पण हे वारंवार अशा घटना घडत आहेत। पण याच्यामध्ये कुठेतरी प्रशासन काहीतरी एक वेगळी भूमिका, एकतर्फी भूमिका घेत असताना पाहायला मिळतंय। कुठेही समाजाला कुठेतरी दाबणं, त्या महिलांची फिर्याद न घेणं आणि मग सांगायचं की महिला फिर्याद द्यायला तयार नव्हत्या, कुठेतरी वेगळं डुप्लिकेट कागद तयार करणे असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळं ह्या सगळ्या घटनेचा निषेध आणि हिंदूंमध्ये कुठेतरी एक भावना निर्माण झाली पाहिजे की आपल्या माता भगिनींवर जर कुठेतरी अन्याय होत असेल तर आपण समाज म्हणून, धर्म म्हणून कुठेतरी त्यांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे। ते एक सर्वसामान्य कुटुंब असतात, त्या समाजाला कुठेतरी आधार दिला पाहिजे आणि म्हणून कुठेतरी या संपूर्ण आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि वेळोवेळी अशा जे प्रकार घडत असतील तर त्याच्यावरती आवाज उठवण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। आता आपण काय खताळ साहेब असतील, तुम्ही असं करमाळा पोलीस स्टेशनला जाऊन या घटनेची काय माहिती घ्या? आता आम्ही पोलीस प्रशासनाची चर्चा अगोदर सुद्धा केली मोर्चाच्या अगोदर आणि आता सुद्धा आम्ही करणार आहेत की याच्यामध्ये काय पुढे आता निर्णय त्यांचा आहे। काल अहिल्यानगरमध्ये इम्तियाज जलील यांची सभा झाली, त्यामध्ये आपणच टार्गेट होता, त्यामध्ये त्यांनी भाजपचे नितेश राणे त्यांचा चिंटू म्हणून उल्लेख केला, तर आपला चिकनी चमेली असा त्यांनी उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये। आपण जर त्यांचं पाहिलं तर ही जी सगळी म्हणजे आपण ज्याला आपण म्हणू शकतो की हे फक्त आता जिहाद पुरता राहिलेला नाही विषय, हे घराघरात आता असे विचारात लोक निर्माण झाले की ते त्यांचं विचारच एक आहे की या भूमीत राहायचं, पण या भूमीच्या विरुद्धमध्ये आपल्याला काय करता येईल। आणि याच्याकरता आमच्यातली काही मंडळी म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की इतर समाजातली मंडळी ते पुढे घेतात आणि त्याच्यातनं कुठेतरी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही जातीवादी नाहीत। पण त्यांचा जर पक्ष पाहिला तर हा पक्षच नाव जर पाहिलं तर तो जातीवादाचंच नाव त्यांनी आज केलेलं आहे, एका विशिष्ट धर्माचं त्यांनी नाव टाकलेलं आहे। मग त्यांचं उत्तर आम्ही आता त्यांना उद्याच्या आमच्याकडं ज्या सभा आहेत त्यातून निश्चित रूपाने आम्ही त्याला उत्तर देण्याचं काम आम्ही करू। यामध्ये MIMचे सोलापूरचे शब्बीर असेल त्यांनी देखील तुमचा विषारी साप म्हणून कालच्या सभेमध्ये उल्लेख केला आहे। नाही, शेवटी त्यांचं आमचं जे जरी ते म्हणत असेल विष आहे तरी आमचं जे काम आहे हे धर्माकरते, देशाकरता आहे आणि त्याला जर कोणी विष म्हणत असेल तर ते त्यांच्याकरता विष आहे, कारण त्यांना ते विषच दिसतं। पण त्यांचा जो प्रचार आहे हा कुठेतरी समाजकारणाकरता नाही आहे, लोक निवडून आणायचे त्याच्याकरता नाही आहे, यांचं फक्त धर्माधर्मात विष कालवणं, विशिष्ट जिहादी तयार करणं अशी जी प्रवृत्ती त्यांच्याकरता त्याचं काम चालू आहे। खताळ साहेब देखील आपल्याबरोबर, साहेब काय सांगाल? आपण देखील सांगितलं की आता हा जो लढा आहे तो पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही उभा करणार आहे हिंदूंचा, काय प्रतिक्रिया आहे? नाही, निश्चितच ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मावरती, हिंदू लोकांवरती अन्याय अत्याचार होतो तिथं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही यापूर्वीपासून सुद्धा या प्रक्रियेमध्ये असतो। त्यामुळे ज्यावेळेस करमाळ्यासारख्या ठिकाणी ही घटना घडल्याचं आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही स्वतः याच्यामध्ये येऊन पुढाकार घेतला आणि अशा घटना, धार्मिक स्थळांवरती हल्ले होणं, महिला मुलं असताना तिथं तरी त्यांच्यावरती 3-3 महिने गुन्हे दाखल होत नाही, निश्चितच यामध्ये पोलीस प्रशासनाचं अपयश दिसतंय कुठंतरी। आणि भैयांनी जर सांगितलं तसं आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्यात, त्यांनी तत्काळ याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आरोपींना अटक झाली पाहिजे। जर यामध्ये त्यांच्याकडून तसा आता प्रयत्न होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, परंतु असंही काही इथल्या लोकांनी समजण्याचं कारण आहे। बाईंनी सांगितलं का आम्ही अहिल्यानगर खूप काही लांब नाही आहे, ते 1 तासात येतील, मला 2.5 तास लागेल, परंतु ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये कुठं हिंदू बांधवावर अन्याय अत्याचार होतील तिथं आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून निश्चित उभे राहणार आहोत। आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे या घटनेनंतर करमाळ्याच्या पोलिसांना हे आमदार संग्रामभाई जगताप असतील ते खताळ साहेब यांनी जे आहेत त्या सूचना दिल्या असून आम्ही ज्या ठिकाणी हिंदूंवर अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही सक्षमपणे येऊ अशी देखील प्रतिक्रिया यावेळी दिली आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।